केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौरा असणार आहे। नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये काही कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असेल। रविवारी रात्री अमित शहांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि 3 दिवस ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये देखील काही कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे। अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी अमित शहा यांचे हे दौरे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। काल रात्रीच त्यांचं नागपूरमध्ये आगमन झालंय। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेजस, आजपासून 3 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असणार आहे। नागपूरमध्ये आज कोणकोणते कार्यक्रम असतील? नक्कीच बघितलं असेल तर अमित शहा यांचा 11 वाजता कार्यक्रम होणार। कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वास्तिक भूमिपूजन जे आहे ते अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। अत्याधुनिक असं कॅन्सर हॉस्पिटल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून बनवलेलं आहे। छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, त्यासोबतच विदर्भातील जे रुग्णांना मोठा फायदा होणार आहे। एका अर्थाने सेवाभाव मनातून हा देवेंद्रजींनी बनवला आहे। सर्वात मोठा कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्याचे भूमिपूजन जे आहे, स्वास्तिक भूमिपूजन जे आहे ते अमित शहा यांच्या हस्ते होणार। त्यासोबतच चिचोली येथे फॉरेन्सिक लॅब आहे, ते तिथलं सुद्धा भूमिपूजन जे आहे ते अमित शहा ते होणार आहे। थोड्या वेळात अमित शहा हे या ठिकाणी येणार आहेत आणि या भूमिपूजन करणार आहेत। अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा आहे। नागपूर, नांदेड आणि मुंबई या ठिकाणी काही कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असेल।